कोल्हापूरच्या शाहूवाडीत विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. उन्हापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा. अमरावती जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर. मार्च महिन्यातच तापमान वाढल्यानं अमरावतीकरांच्या जीवाची लाही. वर्धा जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गेल्या 2 दिवसापासून सोलापुरातील तापमानही 40शी पार. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 40वर. एप्रिल मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता. कामाशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. धुळ्यात 3 दिवसापासून तापमानात वाढ. तापमान वाढीमुळे शहरालगतच्या महामार्गावरील वर्दळ कमी. तापमान आणखी वाढण्याची शक्यता. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. जळगावच्या पाचोऱ्यातील कोकडी वाकडी जलाशयातून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा. पाणी उपशामुळे कुऱ्हाड गावाला पाणी टंचाईच्या झळा. जलाशयातील अनधिकृत वीज पंप काढण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिम जिल्ह्यातील 77 लघुसिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यातच गाठला तळ. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. नाशिकच्या येवला शहरातील काही भागांना नळांना दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा. दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ. प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी. वाशिममध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जलतारा प्रकल्प राबवण्याचं काम हाती. कोंडाळा झांबरे गावात कर्मचाऱ्यांकडून श्रमदान करत जलतारा शोषखड्डे भरून काढण्याचं काम हाती.